नमस्कार. नमस्ते साहेब. तुमचं मशीन आता इथं महसूल विभागाने जमा केलं आहे, नेमकी काय विषय आहे? काय झालं साहेब, आईचं आज वर्षच राहत होतं. मी घरी होतो. ड्रायव्हर खडकुंब्यात होता. त्याला म्हणलं जा मशीन घेऊन, नवीन ड्रायव्हर आहे. तो उठला आणि जळवंडी मार्गे निघाला. आणि आता या महसूलवाल्यांनी काय केलं हे काय माहित नाही आपल्याला. जळवंडी गावातून मशीन आणलं आपल्याला उचलून. म्हणजे कुठं स्पॉटवर नव्हतं? नाही नाही नाही, डांबरावरती मशीन होतं साहेब. न गाडी भरताना पकडलं का न माती भरताना पकडलं. आणि जर समजा ते म्हणतात गाडी होती तर मग गाडी पण पकडायला लागत होती ना त्यांनी. गाडी होती त्याच्यावर. कोणी केली कारवाई? कोणी? सर्कल साहेब, डिस्ट्रिक्ट साहेब म्हणून. कुठे आहेत ते? नाही सांगता येणार साहेब आपल्याला काय. ठीक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कुठले अनधिकृत याच्यात नव्हतं? नाही नाही नाही, रस्त्यावरती मशीन होतं. हे त्यांनाही मान्य करायला गावातले 25 लोक साक्ष देतील तिथं तुम्ही गेले तर. ठीक आहे, महसूल अधिकाऱ्यांशी बोलतो, त्यांचं म्हणणं जाणून घेतो. मशीन जर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही गावातले 25 लोकांना जाऊन विचारा कुठून मशीन उचलून आणलं. अधिकाऱ्यांशी बोलतो ना, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेतो. त्यांचं म्हणणं एवढंच का मशीन धरणात होतं. त्यांनी जीपीएसचे आजच्या त्या टायमिंगचे फोटो दाखवा, जीपीएसचे व्हिडिओ दाखवा. ठीक आहे, ते पण विचारतो आम्ही त्यांना विचारा जीपीएस आहे का तुमच्याकडे. आजकाल जर कारवाईला गेलं तर पहिले जीपीएसचे व्हिडिओ काढतात, जीपीएसचे फोटो काढतात. जर त्यांच्याकडून असेल तर आपण पण गुन्हा मान्य करू ना. चालतंय. बोल भाऊसाहेब, नमस्कार. आज महसूलनं खरं तर एक कारवाई केलेली आहे. एक JCB मशीन या ठिकाणी आणलेलं आहे. काय विषय नेमकी? नदीपात्रामध्ये धरण क्षेत्रामध्ये उत्खनन करत असताना आम्हाला पाहून मग ते धरण उत्खनन आम्हाला पाहिलं की त्यांनी पळून जात असताना आम्ही वर नदीच्या कडेच्या वर गेल्याच्या पकडण्यात आला. त्यांना पाठला करून. मशीन होतं, गाड्या पण होत्या, अजून काय होतं नेमकी? गाड्या नव्हत्या, गाड्या आम्हाला दिसल्या नाही, पळून गेल्या गाड्या. पण हा JCB आम्ही JCBचा पाठला करून आम्ही पकडलं. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही ज्याची मशीन आहे त्यांच्याशी बोलू. त्यांचं म्हणणं असं की आमचं मशीन रस्त्यावर पकडलंय, कुठे धरणपत्रात नाही पकडलं. धरण क्षेत्रामध्येच असतानाच आम्ही वर जाऊन म्हणजे पळून जात असताना आम्ही त्याचा पाठला केला आमच्या सर्व पथकासमोर. काय त्या ठिकाणी आपण काय GPS लोकेशनचे फोटो वगैरे काढलेत किंवा काय पुरावा ठेवलाय? फोटो आता आम्ही पकडण्याच्याच मार्गावर असल्यामुळे फोटो काढले नाही. तरी पण आता का आम्हाला पकडणं गरजेचं. म्हणजे जेव्हा तुम्ही पाहिले तेव्हा ते धरण क्षेत्रात होतं आणि तुम्ही पाठलाग सुरू केला तेव्हा तो पळून गेला.